करा, सुरुवात करा. नमस्कार सर्वांना. मंगळवारच्या तिसऱ्या पर्वामध्ये सादरीकरण करणाऱ्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आज पुढची सर्व सूत्र श्री खानोलकर सरांकडे. आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे मी विनंती करतो विजय डेंगे आणि अनंतकुमार जोशी यांना शंखनाद करावा. अनंतकुमार जोशी, आपण शंखनाद करावा. आपल्या मागोमाग विजय डेंगे करते. अनंतकुमार अनम्यूट करा आणि नंतर करा. करा, आता करा अनंत. विजयराव जोशी, विजय डेंगे. झूमवर पूर्ण ऐकायला येत नाही, म्हणून आपण प्री रेकॉर्डेड शंखनाद विजय डेंगे यांचा ऐकूया. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. सुमधुर शुभदाताई, पुढची सूत्र तुमच्याकडे. नमस्कार. सुरुवातीला माझं शुभदाताई, सादरीकरण होणार आहे. शुभदाताई एक मिनिट. अनंतकुमार जोशी आणि विजय डेंगे दोघांचे खूप खूप आभार. आणि कार्यक्रमाची छान सुरुवात होत आहे. नेहमी आपल्याला माहिती आहे या अख्ख्या कार्यक्रमाची सूत्र असतात डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्याकडे, पण त्यांचं सादरीकरण आपण पहिलं करावं अशी त्यांना विनंती करतो, म्हणजे पुढील सर्व सादरीकरणाची समीक्षा त्या योग्य रीतीने करू शकतील. तर मी विनंती करतो डॉक्टर शुभदाताई खटावकर, तुम्ही सादरीकरण सुरू करा. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. नमस्कार. गदिमांच्या गीत संपदेवर आपण विचार करतो आहोत. त्यातला चौथा भाग आज मी आपल्याकडे सादर करते. गीत रामायणाचे अलौकिकत्व. ही गीते आबालवृद्धांची प्राणशक्ती ठरली. ही सर्व केवया वृत्तपत्रांनी प्रसिद्ध करून आपले रामभक्तीचे पुष्प श्रीरामाचरणी अर्पित केले. पुणे केंद्राचे भाग्य एवढे उज्ज्वल की त्याला गीत रामायणाचे प्रक्षेपण दोनदा करण्याचे अहोभाग्य लाभले आणि साऱ्यांसाठीची सुखद प्रीतीची अनुभूती सुखद ठरली यात शंका नाही. गीत रामायणाची निर्मिती ही घटना अलौकिक आहे हे कोणीही अमान्य करणार नाही. शब्द प्रभू गदिमा व पुणे आकाशवाणी केंद्राचे रामभक्त श्री सीताकांत त्यांच्या नावातच श्रीराम आहे असे लाड यांच्या एका भेटीची ही किमया आहे. शब्द प्रभू गदिमानी गीत रामायणाची कल्पना श्री लाड यांच्या पुढे मांडतात. त्याने आपला राम भक्तिमय होकार व्यक्त करून गदिमांच्या प्रतिभेला प्रेरित केलं. या जोडीला सूरप्रभू बाबूजींच्या सूरप्रीतीची जोड मिळून ही विलक्षण त्रिवेणी रामभक्तीत रममाण झाली.
अनेक रामभक्तांच्या अविरत कष्टातून मनस्वी प्रीतीतून गीत रामायण साकारले. जनमानसावर याची अवीट मोहिनी पडली नसती तरच नवल. गदिमांचे गीत रामायण एका एका गीताने बहरत त्याचा 56 गीतांचा महावृक्ष वटवृक्षच रूपायित झाला. कार्यबाहुल्याची सबब कुठेच दिसली नाही. ही गीते खरे तर साक्षात श्रीरामांची गदिमांवरली अपार कृपाच व्यक्त करतात. मराठी मनाची मनीषा ओळखण्यात रामायण रामप्रभू गदिमा हे यशस्वी ठरले. शब्दप्रभू गदिमांनी त्याचसाठी भावगीते, भक्तिगीते, प्रासंगिक गीते, आंतरिक भावना प्रकट करणारी उत्कट गीते, सर्व रसांच्या आविष्कारात न्हाऊन अखेरी भक्तिरसाच्या शांत सुरम्यतेत बुडवून आपला आर्त भक्तीचा एकनाथी वारसा सिद्ध केला. भगवंतावर असलेलं अलौकिक प्रेम करणं हे भगवत भक्तीचं मुख्य लक्षण आहे. हे भागवताच्या 11 स्कंदामध्ये एकनाथ महाराजांनी असे भक्तीचे लक्षण सांगितले आहे. हा वारसा गदिमांनी सिद्ध करून व रामभक्तीचे बाळकडू पाजून पवित्रतेचा मंगल संस्कार करणाऱ्या मातृऋणातून ते मुक्त झाले. शब्द प्रभू गदिमा मराठी मनाच्या भावविश्वात समरस झाले व आपल्या चक्षुस्मती प्रतिभेनं मराठी मनाला त्याने भारावून टाकलं. इथपर्यंत आज आपण थांबूया. पुढचा भाग पुढच्या सादरीकरणामध्ये. जय श्रीराम. छान खूप छान झालं मॅडम. खूप छान. खूप छान. सुगंधाताई मस्त. धन्यवाद. धन्यवाद. छान, मस्त झालं, मस्त. आपल्या समोर भारतीताई खानोलकर सादरीकरण करताय. हा भारतीताई, करा सुरुवात. अपेक्षेतून निवृत्ती. रेणू दांडेकर. परतीच्या प्रवासात कधी कधी आपोआप गमतीशीर घटना घडतात. त्या घडून गेल्यावर मजा येते. कधी कधी वाईटातून चांगलं, तर कधी काही काही. मी एअरपोर्टवर होते. फ्लाईटला 4-5 तासांचा अवधी होता. काय करणार, नेहमीप्रमाणे पेन वही उघडली. मध्येच आजूबाजूला पाहावं, मध्येच लिहावं. मोबाईलच्या जमान्यात असं वहीवर लिहिणं तिथल्या वातावरणात वेगळंच विचित्र वाटत होतं लोकांना. त्यात माझं अक्षर चांगलं. ये हात से लिखा है असा प्रश्न कौतुकानं विचारला जात होता. त्यात मला काहीच कौतुक वाटत नव्हतं, कारण कितीतरी जणांची अक्षरच सुंदर असतात. बदलत्या काळात जुन्या गोष्टी कधी कधी आश्चर्यकारक वाटतात. पुन्हा कंटाळा आला. वाटलं गाणी म्हणावी जरा आपल्यालाच ऐकू येतील अशा आवाजात. इथं कसं गायचं, लोक काय म्हणतील असं मनात यायच्या आत मी माझ्याशी गाण्याच्या भेंड्या खेळू लागली. एक तरुण आला. विचारलं, अकेले गा रहे हो? मी म्हणाले, कौन होगा बार बार अपने साथ? और वैसे तो हम बाथरूम सिंगर तो होते हैं. दोघेही हसलो. त्याने विचारलं, मैं जॉईन हो सकता हूं? क्यों नहीं, मी म्हणाले. एकाचे 2, 2चे 5 झालो. कुणी कुणाला ओळखत नव्हतं, पण गाणं ओळख देऊन गेलं. कसा वेळ गेला कळलंच नाही. विमानाची वेळ झाली. जो तो बाय बाय करत निघून गेला. विमानाने आम्हाला जोडलं. मजा आली. मी हे घरी सांगितलं तेव्हा, तू काय काय करशील ना काहीच सांगता येत नाही, तरी हे मात्र मजेशीर आहे, अशा वेगवेगळ्या कमेंट्स आल्या.
खरं मलाही नवल वाटलं होतं, कारण एरवी आपण आपल्यात ठरवून गाण्याच्या भेंड्या खेळतो. इथे हे अचानक अनोळख्यांना ओळख देणारं ठरलं. ना नावगाव, जो तो देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात निघून गेला. जाताना एकमेकांनी फोन नंबर मागितले. गाण्यांनी कमाल केली. कंटाळा गेला आणि नवलही वाटलं. परतीच्या प्रवासात आपल्याला कंटाळा घालवायला असे उपाय सुचायला हवे. रिकामा वेळ आणि काय करायचं हे समजत नाही. लहानपणी आई वडील उपाय सांगायचे, सुचवायचे, पण आपल्याला ते नको असत. पूर्वी सगळे एकत्र असायचो, त्यामुळे ही वेळ फार यायची नाही. पण आता सर्व परिस्थिती बदलली आहे. बरेच वेळा कंटाळा येतो. एक वेळ या आधी अशी होती की काम खूप, वेळ कमी, नि मुलांना गरज होती माझी. आता उलट, काम नाही आणि मुलांना गरज नाही. मग नको असलेली माझी लुडबुड, अनाठाई सल्ले, आमच्या वेळी असं नव्हतं, असं पालुपद, त्यातून साध्य काहीच नाही, समोरच्याला मात्र त्रास. मुलं म्हणतात, तू वेळेचं नियोजन कर, जे करायचं राहून गेलंय ते कर, किंवा देवदेव कर, वेळ जाईल. खरं असतं त्यांचं, पण जमत नाही. का जमू नये? कारण सवय नाही राहिली. आणि वाचायचं, टिपायचं तर डोळेही दुखतात, पाणी येतं डोळ्यातून. एकेकाळी रडू आलं की डोळे पुसायला कोणी तरी होतं, कोणीतरी माणसं होती. आता परतीच्या वाटेवर एकटे राहिलो असताना डोळे पुसायला कोण येणार? माणसं पुढे निघून गेली, आपण एकटे राहिलोय. आठवणीची काठी घेऊन, आठवणीच्या खांद्यावर डोकं ठेवून रडतोय. रडू येत नाही, मी चालायचं आहे. आजूबाजूचे म्हणतात, तू कोण आहेस, काय आहे हे विसरलीस का? तुझं स्थान काय? काय सामान्य माणसासारखं वागते? मी कधी कधी सामान्य असते रे, मला आवडतं तसं असणं. हे तुम्ही समजून घ्या ना. मी उंच नाही आहे, तुमच्याच सारखी जमिनीवर आहे. मी असं सांगते त्यांना, पण असं होत नाही. परतीच्या वाटेवर प्रश्न येतो तो अपेक्षांचा. पुन्हा त्या अपेक्षा करणं आणि पुऱ्या न झाल्या तर वाईट वाटून घेणं. इतके दिवस खेळला हा खेळ, अपेक्षा भंग आणि अपेक्षा पूर्तीचा, दुःख आनंदाचा. इतरांकडून माझ्या, मी माझ्याकडून इतरांच्या, या खेळातून बाहेर पडायचंय मला. अपेक्षातून निवृत्ती घ्यायची आहे. पुढचा भाग पुढच्या वेळेला. वा वा, छान भारतीताई. खूप सुंदर भारतीताई, फारच छान सांगितलं. आपल्याला सगळ्यांना लागू आहे. मस्त आहे भारतीताई. नमस्कार, धन्यवाद. खूपच धन्यवाद. आपल्या समोर आता विकास पाटील सादरीकरण करतायत. विकास, करा सुरुवात. नमस्कार सर्वांना. नमस्कार. मी एक काव्य वाचन करतोय. हम्म. अष्टाक्षरी काव्य आहे, मन पाखरू. वा वा. मन पाखरू पाखरू, येई न ते हाता धरू. मन पाखरू पाखरू, येई न ते हाता धरू. पाहे शैशवात शिरू, बनूनी फुल पाखरू. पाहे शैशवात शिरू, बनूनी फुल पाखरू. मन पाखरू पाखरू, यौवनात पाहे शिरू. मन पाखरू पाखरू, यौवनात पाहे शिरू. सुखद आठवणींनी राही स्वतःशी गोंजारू. सुखद आठवणींनी राही स्वतःशी गोंजारू. मन पाखरू पाखरू, बनून जाई संसारू. मन पाखरू पाखरू, बनून जाई संसारू. निखळ समाधानाने येई संसार बहरू.
निखळ समाधानाने येई संसार बहरू. मन पाखरू पाखरू लागे दूर चिंता करू. मन पाखरू पाखरू लागे दूर चिंता करू. कोण नेई पुढे तारू कैसे जाऊ पैल तिरू. कोण नेई पुढे तारू कैसे जाऊ पैल तिरू. मन पाखरू पाखरू पाही मी मना आवरू. मन पाखरू पाखरू पाही मी मना आवरू. नको अति चिंता करू ठेवी विश्वास ईश्वरू. नको अति चिंता करू ठेवी विश्वास ईश्वरू. नमस्कार. वा वा वा, छान. विकास भाऊ एकदम मस्त. छान विकास भाऊ. आम्हालाही घेऊन द्या तुमच्या ईश्वराबरोबर. मस्त छान कर. पहिलं तिरू. धन्यवाद. आता आपल्या समोर निवेदिता ताई खासनीस सादरीकरण करतायत. निवेदिता ताई, करा, सुरुवात करा. ही माझी स्वरचित कविता आहे आणि मी लोकांना डोंबिवली, आमची डोंबिवली कशी आहे ती बघा म्हणून आव्हान करते. वा वा वा. एकदा आमच्या डोंबिवलीत येऊन तर बघा. आमच्या सारख्या प्रेमळ माणसांचा पाहुणचार घेऊन तर बघा. एकदा आमच्या डोंबिवलीत येऊन तर बघा. आमच्या सारख्या प्रेमळ माणसांचा पाहुणचार घेऊन तर बघा. प्रसिद्ध गणेश मंदिर, नांदिवलीचे स्वामी मंदिर, गजानन महाराजांचे उपासना केंद्र, गोंदवलेकरांचा मठ, देवाकडे काहीतरी मागून घ्या. एकदा आमच्या डोंबिवलीत येऊन तरी बघा. मॉडर्न कॅफे, मॉडर्न फ्लाईट, सगळेच काही मॉडर्न असे. एकदा तरी येथे खाऊन बघा. एकदा आमच्या डोंबिवलीत येऊन तर बघा. गोविंदाश्रमची पावभाजी, रामकृष्णचा मेदू वडा, गोविंदाश्रमची पावभाजी, रामकृष्णचा मेदू वडा, नॅचरलचे आईस्क्रीम. एकदा तरी येथे खाऊन बघा. एकदा आमच्या डोंबिवलीत येऊन तर बघा. गल्ली गल्लीत कराओके, एकदा तरी तुम्ही गाऊन बघा. गाता येत नसेल तर सुमधुर आवाज ऐकून तरी बघा. एकदा आमच्या डोंबिवलीत येऊन तर बघा. आमच्या सारख्या प्रेमळ माणसांचा पाहुणचार घेऊन तर बघा. जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य, एकदा अनुभव घेऊन तर बघा. आमच्या सारख्या प्रेमळ माणसांचा पाहुणचार घेऊन तर बघा. एकदा आमच्या डोंबिवलीत येऊन तर बघा. आमच्या सारख्या प्रेमळ माणसांचा पाहुणचार घेऊन तर बघा. वा 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 वा. वा 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 वा, मस्त. अगं पीव्हीकेत यायला सांगायचं ना कराओके गायला. नेक्स्ट टाइम पीव्हीके मधले हे काढूया. शेवटचं कडवं पीव्हीकेत बोलवते ना. खड्डे ऐकून तुम्ही येणार नाही ना निवेदिता. आपल्या समोर आता प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत. प्रज्ञाताई, सुरुवात करा. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. गणेशाची अनंत चतुर्दशी असा माझा विषय आहे. महाराष्ट्रात गणेश उत्सव हा अतिशय लोकप्रिय सण आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश अशा इतर प्रांतांमध्येही हा सण साजरा होतो. गणपती हा बुद्धी आणि पराक्रमाचा देव. असुरी शक्तींची युद्धामध्ये गणपतीने पराक्रम गाजवण्याच्या अनेक कथा आहेत, पुराणामध्येही आहेत. महाराष्ट्रात गणेश उत्सव हा अतिशय लोकप्रिय असा सण आहे. तथापि बंगाल, आसाम यासारखी पूर्वोत्तर किंवा उत्तर भारतातल्या काही राज्यांमध्ये ही प्रथा फारशी नाही. गणपती हा असुरी शक्तींची युद्धामध्ये गणपतीने पराक्रम गाजवण्याच्या अनेक कथा पुराणांमध्ये आहे. ज्या दिवशी गणपती आपल्या घरी जातात तो दिवस म्हणजे अनंत चतुर्दशीचा. ती एक कथा आपण आज बघणार आहोत. आज गणेश चतुर्थी आहे. या दिवशी गणेश मूर्तीचं विसर्जन होतं. या दिवशी अनंत व्रत केलं जातं. अनंत म्हणजे श्री विष्णू, त्यांच्या पूजनाचं हे व्रत असल्याने या दिवसाला अनंत चतुर्दशी असं म्हणतात. या व्रतामध्ये कौंडिण्य ऋषींची कथा आहे.
कौंडिन्य मुनींनी खडतर परिश्रम घेऊन ज्ञान प्राप्त केले, परंतु त्यांना आपल्या ज्ञानाचा प्रचंड गर्व झाला. त्यांनी अविचाराने आपल्या पत्नीच्या हातातील अनंताचा दोर तोडून टाकला. त्यांची घमेंड व गर्व यामुळे लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यांच्या सर्वनाशाचा सर्वस्वाचा नाश झाला. पुढे त्यांना पश्चाताप झाल्यावर श्री विष्णूंना त्यांची दया आली. अनंत देव हे ब्राह्मणाचं रूप घेऊन कौंडिन्य मुनींना ते भेटले व त्यांनी विश्वाचे चिरंतन सत्य त्यांना सांगितले. अशी ही आख्यायिका आहे. चराचरात भिनलेल्या ईश्वराचे ओढे उलगडले म्हणून हे व्रत करतात. हे व्रत 14 वर्षे करायचे असते. या व्रतात श्री विष्णूची पूजा केली जाते. सुताचे म्हणजे रेशमाच्या 14 गाठी मारलेले कंकण यावेळी हातात बांधायचे असते. गणेश चतुर्थीच्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त होऊन आता 100 पेक्षा अधिक वर्ष लोटली आहेत. याविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी, लोक संघटित व्हावे या उद्देशाने लोकांना टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. इंग्रज सरकारच्या व लोकांच्या बाबीमध्ये फारसा हस्तक्षेप न करण्याच्या धोरणाचा लाभ उठवण्याचा टिळकांचा उद्देश होता. सार्वजनिक गणेश उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक सांस्कृतिक उपक्रम होऊ लागले. मेळे कला पथके त्यात सहभागी होऊ लागली व त्यातूनच लोकांचं प्रबोधन होऊ लागले. एका पारंपरिक उत्सवाला अशा प्रकारे विधायक वळण मिळाले. पुण्यामध्ये प्रारंभ झालेला हा गणेशोत्सव महाराष्ट्राच्या खेड्यांपर्यंत प्रांतांपर्यंतच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात पसरला. स्वातंत्र्यपूर्व काळातील गणेशोत्सवाचे विधायक स्वरूप मात्र आज हरवत चालले आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण वाढले आहे. काही अपप्रवृत्तींनी या उत्सवामध्ये शिरकाव केला आहे. लोकोत्सवाची उदात्त आणि विधायक परंपरा चालू राखण्यासाठी या अपप्रवृत्तींचा बिमोड करणं आवश्यक आहे. हे काम या आजच्या तरुण पिढीकडे आहे. त्यांनी त्यामध्ये अधिक लक्ष घालावे. धन्यवाद. वा वा, छान छान माहिती सांगितली तुम्ही. माहिती खूप छान छान माहिती. धन्यवाद सगळ्यांना. आपल्या समोर आता पुष्पलताताई देवरे सादरीकरण करतायत. पुष्पलताताई, करा सुरुवात करा. दोस्तों, आज का मेरा विषय है गणपति स्पेशल. अरे वा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. दोस्तों, गणपति बाप्पा का इस महीने गणेश चतुर्थी को आगमन हुआ था और आज अनंत चतुर्दशी को उनका पार्थिव विसर्जित होने जा रहा है. हर साल आने वाला हमारा गणेश उत्सव सामाजिक समरसता और बराबरी का ऐसा अद्वितीय उदाहरण है जो किसी और संस्कृति में ढूंढने से भी नहीं मिलता. और वह कौन सा अद्वितीय उदाहरण जो किसी और संस्कृति में ढूंढने से भी नहीं मिलता. और वह कौन सा मंत्र है जो हमें श्री गणेश से सीखना चाहिए. तेरी भक्ति तो वरदान है, जो कमाए वो धनवान है, किनारे की कश्ती है देवा तुझसे जो अनजान है. तू तो मुशक सवारी तेरी, सबसे है पहरेदारी तेरी. आपकी आंधिया लाखों, कभी ज्योति ना हारी तेरी. यही अखंड विश्वास, यही निर्मल भावना लेकर महाराष्ट्र और लगभग पूरे देश में लोग अपने गणपति बाप्पा का जन्म उत्सव मनाते हैं. गणपति पंडालों में लोग ऐसे भक्ति भाव से एकजुट हो जाते हैं कि सामाजिक सभी दरारें भर जाती है. कभी कोई दूरी नहीं रहती, ना ही बंटवारा होता है.
लोग एक दूसरे के लिए मन्नतें मांगते हैं। जब गणपति के पंडाल सजते हैं तब लोगों में एकता दिखाई देती है, और ये एक दूर दृष्टा की सोची समझी योजना है जो सब फलीभूत अब हो रही है। ये है लोकमान्य तिलक, बाल गंगाधर तिलक, जिन्हें अंग्रेज फादर और इंडियन अरेस्ट कहते थे, श्रेष्ठ कहते थे। आजादी के लिए हम भारतीयों के मन में जो व्याकुलता जगी, इसके जनक लोकमान्य तिलक ही थे। बाल गंगाधर तिलक भारतीय स्वतंत्रता संग्राम के पहले नायक थे। भारतवर्ष में तिलक के जैसा नेता ना हुआ न होगा। स्वराज्य मेरा जन्मसिद्ध अधिकार है और मैं वह लेकर ही रहूंगा, ऐसा स्वाभिमानी और भारत भक्ति से भरा हुआ नारा देने वाले हमारे लोकमान्य तिलक ही थे। छत्रपति शिवाजी महाराज के आरंभ किए हुए गणेश उत्सव को बाल गंगाधर तिलक ने जन जन तक पहुंचाया। तिलक जानते थे कि अंग्रेजों से लड़ना और जीतना तब तक संभव नहीं जब तक अंग्रेजों के समाज में डाली हुई फूट को बेअसर न किया जाए, और इस तरह एक दैवीय शक्ति के छत्र छाया में सबको एकत्रित करके ऊंच नीच, अमीर गरीब, छोटा बड़ा, जात पात से परे सभी गणेश भगवान को पूजते हो, वे सभी एक साथ आ गए। 1893 को लोकमान्य ने मुंबई के गिरगांव में केशव नाइक स्टॉल में सार्वजनिक मंडल की स्थापना की। लोकमान्य जी ने पहली बार गणपति बाप्पा की मिट्टी की प्रतिमा को 10 दिन सार्वजनिक पूजन के लिए स्थापित किया। फिर वही हुआ जिसको अंग्रेजों को डर था, और लोकमान्य जी ने अंग्रेजों का श्री गणेश कर ही दिया। गणपति बाप्पा का जय घोष करते करते कब वह अंग्रेजों भारत छोड़ो के नारे में बदल गया, ये बात गोरी चमड़ी को उसकी भनक तक न लगी। इस कारण भगवान गणेश सिर्फ रिद्धि सिद्धि के देवता ही नहीं, लेकिन अपने स्वतंत्रता के भी देवता है। अब पुराणों में कथित वेद व्यास महाभारत के रचयिता, जिन्हें हम सब श्रद्धा से नमन करते हैं, वे महाभारत को लिपिबद्ध करने वाले थे। यानी वे संसार के बड़े यथार्थ को एक पुस्तक या ग्रंथ के रूप में देने वाले थे। महाभारत को लिखने के लिए महर्षि वेदव्यास जी को किसी लिपिक सहयोगी की जरूरत थी, और वह सहयोगी के भगवान गणेश बुद्धि और विवेक के स्वामी, और दोनों में ये तय हुआ कि व्यास जी ना रुकते हुए महाभारत के श्लोक बोलेंगे, और गणेश जी ना रुकते हुए उसे लिखेंगे। अब हुआ यूं कि लिखते लिखते गणेश जी की कलम अचानक टूट जाती है, लेकिन गणेश जी को रुकना मंजूर नहीं था। वे अपने संकल्प के लिए प्रतिबद्ध थे। क्षण भर सोचकर उन्होंने अपने ही दांत को मुट्ठी में दबाकर गजदंत को कड़कड़ाते हुए तोड़ दिया और उसे शाही में डुबो कर महाभारत की कथा लिखते रहे। तभी से उन्हें एक दंत भी कहा जाता है। अपने परिश्रम से महाभारत को 3 वर्ष में विराट महाकाव्य को लिपिबद्ध कर दिया। ये है श्री गणेश की अपने कर्म के प्रति प्रतिबद्धता, उनका कमिटमेंट। ये हमारे लिए इतना बड़ा सबक और सीख है। हमारे करियर, हमारी सफलता के लिए संकल्प की इससे पहले कोई विराम या कोई आराम लेना नहीं चाहिए। भगवान गणेश को इसलिए पूजते हैं कि उन्होंने अपना लक्ष्य अधूरा नहीं छोड़ा। गणपति बाप्पा मोरिया,
पुढच्या वर्षी लवकर या. धन्यवाद. बहुत अच्छा. छान बहुत अच्छा. खूप छान माहिती. छान छान मस्त. आणि हिंदी पण स्ट्रॉंग आहे तुझं. छान छान. छान आहे दिवस. सगळ्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे की सादरीकरण हा कार्यक्रम आपण का ठेवला, की आपलं स्वलिखित पाहिजे. विषय कोणताही चालेल, पण असं नाहीये की एखादा विषय घ्यायचा आणि तो पूर्ण झाला पाहिजे. आज आपल्याकडे डॉक्टर शुभदाताई वेगवेगळ्या भागामध्ये सादरीकरण करतायत, प्रज्ञाताई जोशी करतायत, भारतीताई खानोलकर करतायत. तर आपला याच्यातून एक महत्वाचा उद्देश आहे की आपण एक पब्लिक स्पीकर झालं पाहिजे. आणि जेव्हा आपण स्वतः लिहितो तेव्हा कधीही माईक समोर आला तर आपल्याला 2 शब्द बोलता येतात. आणि त्यामुळे बाकी सगळं सगळ्यांकडे आहे, पण 4 मिनिटाचं जर कोणी बंधन ठेवणं टाळत असेल, कारण कसं आलं, सुनंदाताईंचे खूप वाढायचे, भारतीताईंचे वाढायचे, मागे आज पुष्पलताताईंचे वाढलेले आहेत. तर असं करू नका, कारण मग काय होईल, आपल्याला अशी एक स्टेप घ्यायला लागेल की 5 मिनिटानंतर अर्ध्यावर थांबवावं लागेल आणि ते कोणालाही आवडणार नाही. मलाही नाही, आपल्यापैकी ऐकणाऱ्यांनाही नाही आणि सादर करणाऱ्यांना नाही. आपण बोलतो कसे, आपला प्रत्येक शब्द समोरच्यापर्यंत जातो की नाही, आपली नजर समोरच्यापर्यंत जाते की नाही मधून मधून. आणि हे स्किल शिकण्यासाठी हे सादरीकरण. असं नाहीये की एखादी स्टोरी घेऊन ती पूर्ण झालीच पाहिजे. त्याच्यातले भाग लिहिताना किंवा ती स्टोरी लिहिताना तुम्ही हा एक दंडक ठेवायचा. आणि मी नेहमी उदाहरण देतो विकास पाटील यांचं, की ते म्हणतात वहीचं पान मी 1.5 पान हस्ताक्षराने लिहिलं की माझे बरोबर 4 मिनिटात होतात. त्याचं जरा प्रत्येकाने भान ठेवावं असं मला मध्येच सांगावं असं वाटलं, म्हणून मी मध्ये बोललोय. आता आपण पुढच्या सादरीकरणाकडे जातो. आपल्याला माहिती आहे सादरीकरणामध्ये पहिलं सादरीकरण डॉक्टर शुभदाताई खटावकर करतात. त्या तर मास्टर आहेत लिटरेचरमध्ये, हिंदी हिंदी डॉक्टर आहेत, डॉक्टरेट घेतलेली आहे. पण त्यांनी जो विषय केलाय त्याचं संक्षिप्त सांगण्याची वेळ माझ्यावर येते, त्याच्यात मी प्रयत्न करतो. आजचा विषय फक्त गदिमाचा 4था भाग आहे. गदिमा हे एवढं मोठं प्रस्थ आहे, त्यांना कसं भागात बसवायचं हे एक मोठी कला आहे. आणि आजचा विषय आहे रामायणाचे अलौकिकत्व. रामायण गीतरामायण हे रेडिओवर सादर झालं, तब्बल 2 वेळा सादर झालं, त्याची 56 गाणी. पण त्यामुळे कसं झालं, मागच्या वेळेला त्यांनी सांगितलं की रेडिओ समोर लोक आरती आणि ओवाळणी करायची, इतकं त्याला स्थान प्राप्त झालं होतं. त्यामुळे वृत्तपत्राने खूप प्रसिद्धी दिली. तेव्हाच माध्यम लोकांपर्यंत पोहोचायचं ठोक आणि जवळजवळ 100% माध्यम हे वृत्तपत्र होतं. आता विचित्र माध्यमं झालेली आहेत, त्यामुळे आपल्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचतातच अशा नाही. तर हे गीतरामायण 2 वेळा रेडिओ पुणेवर दाखवण्यात आलं. गदिमांना श्रीराम लाड या व्यक्तीने प्रेरणा दिली आणि त्यामुळे हे एक नवीन म्हणजे माहिती कळली की श्रीराम लाड, त्यांच्या नावात पण राम होता म्हणतात त्या, यांनी गदिमांना प्रेरणा दिली की तुम्ही हे गीतरामायणाचं काम करा किंवा सुरू करा. आणि पुढे आपल्याला माहिती आहे सुरप्रभू बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांनी त्याला संगीत आणि गाण्याने सुशोभित केलं. श्रीरामाची कृपा आणि त्याला ते भक्तिरस म्हटलेला आहे की असा भक्तिरस. आता फक्त भक्तिरस म्हणून चालत नाही, त्या 56 गाण्यामध्ये मातानं तू वैरिणी पण आहे, एक राग व्यक्त केलेलं. त्याच्यामध्ये एक गाणं आहे सेतू बांधारे सागरी,
म्हणजे एक उत्सव म्हणता येणार नाही, एखाद्या कृतीला वाहून घेणं. त्याच्यानंतर रामाचं आगमन होतं तेव्हाच एक गीत आहे, राम जन्माचं आहे. वेलीवरली फुले आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्या ऋषीने केलेल्या यज्ञ आणि त्याच्या प्रसादाने तिन्ही राणींना झालेली 4 पुत्र, असं म्हणजे अखंड एक कथा, पण ती भक्तिरसात चिंब बुडलेली आहे. पण त्या म्हणतात की ह्या भागवती भक्तीचा नमुना आहे, म्हणजे भागवताची भक्ती सांगितलेली आहे. कारण राम हा एक विष्णूचा अवतार आहे आणि त्याची तुलना आज डॉक्टर सुभद्राताईंनी भागवती भक्तीचा आधार घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे शब्दप्रभू गदिमा आपल्यासमोर येत राहतील. आजचा 4था भाग होता. डॉक्टर शुभदाताई, इतका छान गदिमांचा विषय आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. कारण प्रज्ञाताई जोशीने अशाच प्रकारे बहिणाबाई आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि हे अशी व्यक्तिमत्व आहेत की त्यांचा कुठचाही भाग ऐकला तरी आपण संपन्न होतो, तृप्त होणारच नाही आहोत कधी, पण छान वाटतं. डॉक्टर शुभदाताई, तुमचे खूप खूप आभार. आणि पुढची सूत्र तुमच्याकडे देतो आहे. अनम्यूट करा डॉक्टर शुभदाताई. धन्यवाद सर, खूप खूप महत्वाचं आपण बोललात, त्याबद्दल धन्यवाद. आज सर्वांची सादरीकरण खूप छान झाली. काहींनी प्रसंगोचित विषयावर आपलं सादरीकरण केलं. भारती खानोलकरांनी गोनी दांडेकरांचा विमानाचा एक परतीचा प्रवास सादर केला. प्रवासामध्ये काय ज्या अनुभव आले, गमती जमती काही घटना या अनुभवाला आला, त्यामध्ये काही वाईट होत्या, चांगल्या होत्या. चांगल्यांचं वाईट, वाईटांचं चांगलं, हे दोन्ही अनुभव त्या दिवशी गोनी दांडेकरांना अनुभवाला आले. प्रवासाची रंगत वाढवणारी दृश्य पण होती. आणि आताचा बदलता काळ कसा आहे त्याचं वर्णन करताना ते म्हणतात आश्चर्यकारक घटना. त्यानंतर मी माझ्याशी सुसंवाद साधला. एका तरुणाशी झालेली प्रश्नोत्तर. बाथरूम सिंगर असून सुद्धा 1चे 2, 2चे 5 होऊन गाण्याची आळवणी झाली. आणि तेवढ्यात विमानाची वेळ झाली. विमानात केलेला प्रवेश, मजेशीर वातावरण, अचानक ओळख, एकमेकांनी त्यानंतर एकमेकांचे घेतलेले फोन नंबर. परतीचा प्रवास कसा सुखद होईल यासाठी माणसाकडे काही अनेक कल्पना हव्यात. त्या कल्पना बरोबर घेऊनच आपण कोणताही प्रवास, विमानाचा काय, बसचा काय केला तर आपल्याला त्यात अधिक आनंद अनुभवता येईल. आताच्या परिस्थितीचं वर्णन त्या सांगतात की तरुणांना वृद्धांची लुडबुड नको आहे, त्यासाठी ते अनेक कल्पना सुचवतात. पण वृद्धत्वामुळे त्या प्रत्यक्षात उतरवणं कठीण जातं. मुळात आता या वयामध्ये वाचन संपलेलं आहे आणि खूप काही घटना अशा घडतात की अंतःकरणाला पिळवटून टाकणाऱ्या, त्यामुळे रडू येतं. पूर्वीच्या काळी आपल्याला आले रडू पुसायला मोठी माणसं घरात होती. आज आपले डोळे पुसायला कोणी नाही. ही खंतही इथं व्यक्त केली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले मित्र नातेवाईक पुढे गेले, तिथे ते आपली वाट पाहत आहेत. आणि आता आपण एकटे पडलो या जाणीवेने आणि आजूबाजूच्या लोकांनी दिले गेलेले सल्ले यामुळे खूप मन खंतावतं. पण परिस्थितीचा दास असल्यामुळे यातून बाहेर पडायला खूप वेळ लागतो. आता अपेक्षाच उरल्या नाहीत असं आपण म्हणत असतो. केवळ आनंद प्राप्तीसाठी आयुष्य जगायचं आहे, एक ओढ आता व्यक्त झाली. आणि सर्वांसाठी त्यांनी दिलेला अत्यंत मोलाचा सल्ला म्हणजे अपेक्षातून निवृत्ती. हे महत्वाचं आपण लक्षात ठेवूया. भारती खानोलकरांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढच्या सादरीकरणासाठी त्यांना शुभेच्छा.
विकास पाटलांनी काव्य वाचनामध्ये अष्टाक्षरी काव्य आपल्यापुढे सादर केलं. मन पाखरू पाखुरा येऊन हातावरी, यासाठी त्यांनी वनामधलं फुलं पाखरू, यौवनातलं फुलं पाखरू आणि कसं मग फिरतं, कशा अडचणींशी संवाद साधतं, कशा सुखद आठवणी आपल्यापुढे उभं करतं, संसारामध्ये कसं रमून जातं आणि लागे वीज सुख कालू, पहिलं तरी जाण्यासाठी त्यांची असलेली ओढ, या सगळ्या भावना आपल्यापुढे व्यक्त केल्या. मन पाखरू मन आवरणार, चिंता न करता ईश्वराला शरण जाण्याची प्रेरणा देणार, यासाठी या ठिकाणी मला बहिणाबाईंची कविता आठवली. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं डोर, ते हाकला हाकला फेरी येतं पिकावर. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, त्याच्या वाऱ्यानं चालल्या पाण्यावरल्या रे रटा. मन पाखरू म्हणून त्यांनी सांगितलं की आता इथं आहे तर आता आभाळात उंच उंच उड्डाण करतं, अशी मनाची अवस्था अनेक कवींनी व्यक्त केली. विकास पाटलांनी एक सुंदर कविता सादर करून आपल्याला काव्य वाचनाचा काव्य श्रवणाचा आनंद दिला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील सादरीकरणासाठी शुभेच्छा. निवेदिता खासनीसाने एकदा आमच्या डोंबिवलीच्या घरी तरी येऊन पहा आणि आमचा परिमळ पाहुणचार अनुभवा, याचं आपल्याला दिलेलं निमंत्रण मनाला भावलं. आणि मग कसं या आमच्या घरामध्ये देवकृत्य कसे होतात, पाहुण्यांचं स्वागत कसं होतं आणि अशा तऱ्हेनं हे घर पाहुण्यांसाठी कसं खुलं असतं, पाहुण्यांची सेवा करण्याकरता त्याचा मनोदय कसा आहे, या सगळ्या गोष्टी आज त्यांनी आपल्यापुढे सादर केल्या. इथली प्रेक्षणीय स्थळं आम्ही तुम्हाला दाखवू आणि प्रेमाचा पाहुणचार अनुभवा, ही प्रेमळ विनंती मनाला खूप भावली. एका आतिथ्याने भरलेलं प्रेमळ भावनामय गीत आणि चालीवर लयीवर गाऊन त्यांनी आपल्या या अनुभवाची अनुभूती आणि आपल्याला दिलेला आनंद कसा वृद्धिंगत केला हे सांगताना मला खूप आनंद होतो. निवेदिता खासनीसांचं हे मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. प्रज्ञा जोशींनी प्रसंगावधान ओळखून प्रसंगोचित्त गणेश जन्माच्या नंतरचं अनंत चतुर्दशीचं महत्व आपल्यापुढे सादर केलं. भारतभर साजरा होणारा उत्सव आणि बुद्धीचे आणि पराक्रमाचे देवता आणि म्हणून गणेश पुराणामध्ये असलेल्या अनेक कथा कशा सजल्या आहेत, वेगवेगळ्या पूजा प्रथा कशा आहेत, अनंत चतुर्दशीचं महत्व, विसर्जन त्या दिवशी, स्त्रीचं पूजन आणि मग मुनींची सांगितलेली कथा, त्यांना झालेला ज्ञानाचा गर्व आणि भावनिकतेला नसलेलं त्यांच्या अंतःकरणातलं स्थान आणि त्यांनी आपल्या पत्नीच्या हाती असलेल्या अनंताचा धागा तोडून टाकला. परमेश्वरानं जे द्यायचं ते प्रायश्चित्त परिणामपूर्वक दिलं. सर्व नाशाला त्यांना सामोरं जावं लागलं आणि म्हणून अनंताची पूजा आपण करायची आहे आणि अनंत वैभव, अनंत यशश्री, अनंत कीर्ती, अनंत यश आपल्याला त्याच्याकडून प्राप्त करायचं आहे. ही पूजा, हे व्रत कसं करावं तेही त्यांनी सांगितलं. लोकांच्या संघटनेसाठी या सगळ्या गोष्टी लोकमान्यांनी पुढाकार घेऊन समाजामध्ये वृद्धिंगत केल्या. सार्वजनिक उत्सवाचं सगळ्यात महत्व असलेलं वैशिष्ट्य म्हणजे संस्कृतीचं संवर्धन आणि जोपासना. आताचे उत्सव आणि स्वातंत्र्यपूर्व काळातले उत्सव हे दोन्ही स्पष्ट करून सण समारंभाचं जीवनात असलेलं अनन्य स्थान, अत्यंत उत्साही वातावरण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातून मिळणारी प्रेरणा हे व्यक्त करून त्याने आपल्याला एक खूप छान माहिती दिली. याबद्दल प्रज्ञा जोशींचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा. पुष्पलता देवरेंनी ही प्रसंगोचित सादरीकरण, गणपती हाच विषय घेतला.
हिंदीतून सादरीकरण केलं. गणेश वंदनाने त्याचा प्रारंभ केला. त्याचं सामाजिक चरित्र, भक्तीचं वरदान काय आहे, गणेशाचं महत्व काय आहे, आणि हे सगळं माहिती असलं पाहिजे. आणि त्या माहितीतून त्याची उपासना केली तर मिळणाऱ्या आपल्याला अनंत प्राप्तीची त्यांनी आपल्याला जाणीव करून दिली. अखंड विश्वास हवा. पूजा पाठ विधी हे पूर्ण 15 वडाभर इथे आपल्या भारतामध्ये चालू असतं. पूजा पाठांचं श्रेष्ठत्व, आरती, भारतवर्षाची परंपरा सदैव चालत राहील हा विश्वास केला. शिवाजी महाराजांचा विशेष उल्लेख करून त्यांच्या प्रेरक शब्दांची आपल्याला प्रेरणा दिली. गणाधीश गणपती श्रेष्ठ दैवत, गणेशाचा जयघोष महत्वाचा, महाभारताचे संस्कार महत्वाचे, आणि महाभारताचे लेखन करताना गणेशाचा झालेला शरीरदाह आणि व्यासानी त्याच्यावर केलेला दुर्वांचा लेप याचा उल्लेख केला. त्याच वेळी गणेशाचं सांत्वन झालेलं आहे. आणि म्हणून आजही आपण गणेशाला लाल फुलं आणि दुर्वा वाहतो. ही नवी माहिती आपल्याकडे सादर केली आणि मोठी शिकवण दिली. श्री जय गणेश. पुष्पलता देवऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक. अनुसुया कुंभारांची मी क्षमा मागते, कारण त्यांचा एकही शब्द ऐकू आला नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दलची जी काही माझी मनोभावना आहे ती व्यक्त करण्याला मी असमर्थ ठरले. पुढच्या वेळी असं घडू नये आणि माझी मनोभावना व्यक्त करण्याची संधी नष्ट होऊ नये याकरता गणेशाच्या चरणी आपण प्रार्थना करूया आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन आजचा सादरीकरणाचा समारोपाचा विषय इथे मी थांबवते. जय श्री गणेश, जय श्री राम.